सर नक्कीच. 2020 मध्ये मी वेटिंगमध्ये होते. तर मला खूप प्रचंड त्रास झाला, की खूप वाईट वाटलं. मी रडले वगैरे. पण मला तुमचं नेहमीच एक वाक्य आठवतंय, "यू आर इन ओर यू आर आउट." ते मला येऊन सांगायचं नाही, अर्ध्या मार्कांनी राहिलं, 1 मार्कांनी राहिलं. मी तर ऐकतच नसतो. तर मी ते एक बॅक ऑफ द माइंड भलेही ते हार्श वर्ड्स असतात तेव्हा, पण ते एक मोटिव्हेटिंग फॅक्टर असतो आपल्याला, की नाही आपण करू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFC 2022 या परीक्षेचा अंतिम निकाल आला. प्रोव्हिजनल रिकमेंडेड लिस्ट आली. क्लासेसचे विद्यार्थी 114 पैकी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट झाले प्रोव्हिजनल लिस्टमध्ये. त्यानंतर काही चेंजेस झाले. फायनल रिकमेंडेड लिस्ट येणार आहे. पण जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, रिकमेंडेड झालेले आहेत, त्यांचे अनुभव आपण पाहत आहोत. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. वेगवेगळ्या भागातनं विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येऊन प्रिपरेशन करतात. पुणे येथे आपल्या क्लासेसमध्ये येऊन प्रिपरेशन करत असतात. आणि प्रिपरेशन करत असताना ते एका प्रवासातनं जातात आणि रिकमेंडेड झाल्यानंतर एक अनुभवाची शिदोरी खजिना त्यांच्याकडे असतो. त्यांचं मत असतं की आपण पुढे आल्यानंतर थोडं असं लक्षात येतं की काही चुका झाल्यात का, आणि नंतरचे जे आपले विद्यार्थी आहेत आणखी प्रिपरेशन करणारे, त्यांना आपल्या अनुभवातनं काही सांगता येतंय का, हे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. नक्कीच आपल्याला या अनुभवातनं शिकायला मिळतं. असेच यावर्षी कोकण विभागातनं अलिबाग येथून आलेल्या, आपल्या क्लासला आलेल्या आणि JMFC म्हणून रिकमेंडेड झालेल्या यशस्वी नल्लुरी मॅडम आज आपल्याकडे आलेले आहेत. सर्वात प्रथम मॅडम, मी तुमचं आपल्या क्लासेसच्या वतीने, गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या वतीने, आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, माझ्या वतीने तुमच्या या यशाकरता तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. मॅडम, तुमचा हा दुसरा अटेम्प्ट होता, दुसरा इंटरव्ह्यू होता. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, कुणी ज्युडिशियल बॅकग्राऊंडमध्ये होतं का, तुम्ही प्रिपरेशनची सुरुवात कशी केली, केव्हा केली, अपयश कसं पचवलं, आणि तुम्ही विद्यार्थ्यांना काय सल्ला देणार. तर आपण सुरुवात करूयात की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. सर सगळ्यात प्रथम तर थँक सो मच की तुम्ही आज मला इथे अपॉर्च्युनिटी दिलीत, बोलण्याची संधी दिलीत, आणि माझ्या या यशामध्ये तुमचा सगळ्यात मोठा वाटा असेल सर. कारण की मी इथे आज जी आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. सर सांगायचं झालं तर मी अलिबाग येथून आली आहे, जिल्हा रायगड. लीगल बॅकग्राऊंड सांगायचं तर माझे वडील हे बाय प्रोफेशन इंजिनियर आहेत. पण माझी मोठी बहीण ही हायकोर्टात प्रॅक्टिस करते. तर 11वी-12वी पासूनच आमच्या घरात एक लीगल डिस्कशन चालायचं. तर तिथूनच माझी सुरुवात झाली, की लॉमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तर आपण पर्स्यू केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी माझं स्कूलिंग हे अलिबागमधनंच झालं आहे. स्कूलिंग आणि कॉलेज. मी 2014 ते 19 लॉ जे केलं 5 इयर्स LLB ते मी ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई इथून केलं. तर जेव्हा तिथे होते तेव्हा आम्हाला इंटर्नशिप्स हे कंपल्सरी सब्जेक्ट होता. तर 5 इंटर्नशिप्स मी अशा स्ट्रॅटेजीनी ठेवल्या होत्या, की ज्युडिशरी ॲज वेल ॲज बार अँड बेंच दोघांचंही मला एक थोडंसं आयडिया येईल, की काय असतं. मग त्या ह्याच्याने मला ज्युडिशरीमध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण झाला. त्याच्यामुळे मग सर अशा ह्याच्याने मी आपले क्लास जॉइन केले. मॅडम, तुमचं जे प्रिलियम्सचा अभ्यासाची स्ट्रॅटर्जी होती, प्रिलियमचं प्रिपरेशन होतं, की तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर केलं प्रिलियम्सला? सर मी 2020 पासून आपल्याच क्लासला आहे. जसं तुम्ही सांगता फर्स्ट डे ऑफ प्रिलिम्सचा क्लास जो आपण असतो आपला, त्याच्यामध्ये तुम्ही एक आम्हाला स्केलेटन आखवून देता. एक बॉर्डर असते, की त्याच्या बाहेर आपण जायचं नाही. जसं तुम्ही सांगता, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करणं ही एक स्ट्रॅटेजी असते.
ते म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण तो स्ट्रॅटेजीनी करायचा आहे. तर तुमची स्ट्रॅटेजी दरवेळेस फॉलो केली प्रिलिम्ससाठी. जसं फर्स्ट ह्याला आपलं कॉन्स्टिट्यूशनने आपण स्टार्ट करतो. तर जसं माझं असं होतं, की मला कंटिन्युअस बसणं शक्य नव्हतं. मी जर 2 तासांनी ब्रेक घ्यायचे, कारण माझं कॉन्सन्ट्रेशनच नाही व्हायचं. तर मग मी काय करायचे, की तुम्ही आज जे शिकवलं क्लासमध्ये, ते मी घरी जायचे, ते तेवढं 1 पेज, 2 पेज रिवाईज करणार. प्लस जसं तुम्ही सांगता, की CPC, CRPC हे मोठे सब्जेक्ट्स आहेत, तर तुम्ही ते सायमल्टेनियसली थोडं-थोडं वाचलं पाहिजेत. सो मी तेही करायचे आणि मग संडेला ते फुल वीकचं जे आपलं असायचं नोटबुकमधलं, ते सगळं मी रिवाईज करायचे. ही माझी स्ट्रॅटेजी होती प्रिलिम्ससाठी. आणि सर जसं प्रिलिम्स हे नॉलेज बेस्ड असतं, तर मी जसं सेक्शन्स हे आपल्याला लक्षात राहत नाहीत. तर मी माझ्या स्वतःच्या व्हॉईसमध्ये ते सेक्शन्स रेकॉर्ड करायचे आणि क्लासला येताना किंवा मी जेव्हा घरी जायचे त्या ट्रॅव्हलमध्ये मी ते माझे स्वतःचंच रेकॉर्डेड मी ऐकायचे, की कोणता सेक्शन कशाशी डील करतं. सो ते मला तेही लक्षात राहायचं. नक्कीच ही एक महत्त्वाची स्ट्रॅटर्जी यशस्वीने सांगितली, की रिव्हिजन किंवा वेळ युटिलाइज कसा करायचा, तर ती जे सेक्शन्स वाचत होती, ती स्वतःच्या आवाजात ती रेकॉर्ड करायची आणि मग ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा जेव्हा वेळ असेल, तर त्या वेळेत ती ऐकत होती, ज्यामुळे त्याची रिव्हिजन होत होती. नक्कीच ही एक एक महत्त्वाची स्ट्रॅटर्जी तू शेअर केली. प्रिलियम्सचा जो अभ्यास होता, तो ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण बेरॅक्समधनं तो कव्हर करतो. मेन सब्जेक्टिव्ह आहे, रिटन आहे. JMFC प्रत्येक स्टेजला डिफिकल्ट होत जाते. प्रिलियमचं प्रिपरेशन करत असताना असं वाटतं प्रिलियम्स डिफिकल्ट आहे. पण प्रिलियम्स पास झाल्यावर मेन्सचं प्रिपरेशन करत असताना असं वाटतं की मेन्स डिफिकल्ट आहे. तर मेन्सचं प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी तुझी कशी होती? नक्की सर. आता प्रिलिम्सचं जेव्हा मी फाउंडेशन माझा खूप चांगला झाला होता, तर मेन्समध्ये तेच मला हेल्पफुल झालं होतं. मेन्सलाही सर आपलेच नोट्स असतात, तेच आम्ही रेफर करतो. तुमच्या शब्दाबाहेर कधीच जात नाही सर. त्याच्यामुळेच आमचा रिझल्ट लागलाय. तर मेन्सचं सांगायला गेलं तर जर तुम्ही क्लासमध्ये जे प्रश्न देता, ते प्रश्न तर घरी जाऊन आम्ही सॉल्व्ह करतोच. आणि मी माझे जे नोट्स काढले होते, ते मी सर टॉपिक वाईज काढले होते. कारण की मला हे खूप जण विचारतात, की तुम्ही नोट्स कसे काढतात? सब्जेक्ट म्हणजे क्वेशन वाईज जायचं का टॉपिक वाईज जायचं? तर आपले क्वेशन वाईज तर क्लासमध्ये होतात, पण मी टॉपिक वाईज जायचे. फॉर एक्झाम्पल आता प्रायव्हेट डिफेन्स असेल, तर क्वेशनचा अँगल कसाही येऊ शकतो. तर 96 to 106 मध्ये पूर्ण माझे नोट्स रेडी होते, की कोणत्याही अँगलनी प्रश्न येऊ दे, तो टॅकल होईल. सो ती माझी एक स्ट्रॅटेजी होती. आणि सर मी म्हणजे मेन्सचं जे रायटिंग असतं त्याच्याबद्दल सांगेन, की तुम्ही सांगता, की तुम्ही 10-12 पेन घेऊन जा, दुसऱ्यांकडे मागायचे नाहीत. तर माझं काय व्हायचं, की ते पेन जेव्हा आपण स्टार्टला लिहायला लागतो, तर त्याचा फ्लो येत नाही तेवढा किंवा मग मधनंच आपलं मग स्पीड तुटतो. तर मग मी ते जे 10-12 पेन जे मी नेणार होते, ते मी आधीच थोडं माझ्या रायटिंगच्या वेळेला मी ते लिहून घेतले होते. थोडं त्याचं इंक म्हणजे मी यूज्ड टू होण्यासाठी. तर त्याच्याने माझं टाईम मॅनेजमेंट झालं मेन्सला. अशा ह्या 2 गोष्टी मी सर फॉलो केल्या होत्या. मेन्सचं प्रिपरेशन झाल्यानंतर येतो इंटरव्ह्यूचा टप्पा. तुझं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं होतं? काय केलं इंटरव्ह्यू करता? सर मी 2020चा जो माझा पहिला इंटरव्ह्यू होता, तो माझा 45 मिनिटं चालला. तो खूपच भयंकर होता आणि यावेळेला माझा 10च मिनिटं इंटरव्ह्यू चालला, पण तो खूप चांगला होता. तर 2 ह्याच्यामधला डिफरन्स जो मी ऑब्झर्व्ह केला, तो असा होता, की मी फर्स्ट ह्याला तुमच्याकडे एकच मॉक दिला होता. तर यावेळेला मी ठरवलं होतं, की नाही आपण जास्तीत जास्त मॉक द्यायचे, म्हणजे आपलं इथेच प्रिपरेशन चांगलं होईल. आणि तेव्हा कॉन्फिडन्स लो होता, कॉन्फिडन्स नव्हता येत बोलताना. तर यावेळेला त्याच्यावरती वर्कआउट केलं. प्लस पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मी खूप एकटीने अभ्यास केला होता. म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स तर एकटं करू शकतो, बट इंटरव्ह्यूच्या वेळेला एक चांगला ग्रुप लागतो. जसं तुम्ही म्हणता तो ग्रुप पाहिजे, तो चांगला पाहिजे आणि डिस्कशनही लॉचच पाहिजे. तर जसं शिरीन मॅडम होत्या, अजून एक सर होते, आमच्या तिघांचा ग्रुप होता. तर आम्ही सगळं डिस्कस करायचो. जसं प्रोफाईल असेल किंवा मग लीगल नॉलेज असेल, जनरल नॉलेज असेल, केसेस असतील. तर केसेस तर आम्ही स्टार्ट टू एंड प्रिपेअर केल्या. म्हणजे कितीचं तिकीट लावायचं पासून जजमेंटमध्ये कसं काय-काय विचारू शकतात, हे आम्ही सगळं डिस्कस केलं होतं. आणि फक्त प्रोफाईल आमचे वेगवेगळे होते, जिल्हे वेगळे, तेवढं आम्ही घरी जाऊन करायचो. अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही सगळं डिस्कस केलं होतं. आणि जास्तीत जास्त मॉक दिले, सेल्फ कॉन्फिडन्सवर वर्क केलं. म्हणजे तुमच्याकडचा मॉक तर खूपच डेडली असतो. त्याच्यामुळे तो तिकडपेक्षा तिथला ईझी वाटतो. तर ते दिल्यामुळे एक चांगलं झालं सर इंटरव्ह्यूची ह्याच्यामध्ये प्रिपरेशन. नक्कीच. सेकंड अटेम्प्ट होता, सेकंड इंटरव्ह्यू होता. 2019 पासून तू प्रिपरेशन करत आहेस, म्हणजे जवळपास 5 वर्ष झाले.
बऱ्याच वेळा अपयश आल्यानंतर 2019 नंतर कोविड होता, मग 22ची ॲड ती 23ला आली, 24ला मेन्स झाली, 25ला इंटरव्ह्यू झाला. मग बऱ्याच वेळा असं होतं की पेशन्स तुटतात. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तू पेशन्स कसे ठेवले? सर नक्कीच 2020 मध्ये मी वेटिंगमध्ये होते. तर मला खूप प्रचंड त्रास झाला, की खूप वाईट वाटलं. मी रडले वगैरे. पण मला तुमचं नेहमीच एक वाक्य आठवतंय, "यू आर इन ऑर यू आर आउट." ते मला येऊन सांगायचं नाही, अर्ध्या मार्कांनी राहिलं, 1 मार्कांनी राहिलं. मी तर ऐकतच नसतो. तर मी ते एक बॅक ऑफ द माइंड भले ते हार्श वर्ड्स असतात तेव्हा, पण ते एक मोटिव्हेटिंग फॅक्टर असतो आपल्याला, की नाही आपण करू शकतो. सर सेकंडली माझे घरचे खूप सपोर्टिव्ह होते. माझे हसबंड त्यांनी पण मला सांगितलं, की "तू इथपर्यंत केलंयस तर तू नक्कीच तुझं होणार." आणि त्यानंतर मी परत प्रिलिम्सचा क्लास आपल्याकडे लावला. पण त्याच्यानंतर मी जेव्हाही तुमच्याकडे यायचे डाउट्स असतील किंवा पेपर सॉल्व्हिंगचं दाखवायला, तुम्ही नेहमी म्हणायचात, की "तू पहा तुझं 100% यावेळेला होणारच आहे." तर मग मी विचार केला, "अरे आपण स्वतःला एवढं अंडर कॉन्फिडंट का समजतो, जेव्हा तुम्ही एवढा ट्रस्ट करू शकता?" मग त्याच्याने अजून बूस्ट मिळाला आणि मग प्रिपरेशन आणि हे खूप चांगलं होत गेलं आणि मग यावेळेला यश मिळालेलं आहे. नक्कीच. अ, एका मुलीच्या शिक्षणामध्ये कुटुंबाचा वाटा खूप जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे मी नेहमी म्हणतो, की मुलीच्या शिक्षणामध्ये फॅमिली पर्टिक्युलरली काही वेळा प्रेशर पण असतं. जर वय वाढत असेल तर मुलींना लग्नाचं प्रेशर असतं. लग्न झाल्यानंतर अभ्यासामध्ये फॅमिली किती सपोर्ट करतील, हसबंड किती सपोर्ट करतील हाही टेन्शन असतं. त्यामुळे मुलींच्या करिअरमध्ये कुटुंबाचा वाटा खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि नक्कीच तुझ्या या यशामध्ये तुझ्या दोन्ही कुटुंबाचा, आई-वडिलांचा, तुझ्या हसबंडचा यांचा खूप प्रचंड मोठा वाटा आणि त्यांचा सपोर्ट तुला भेटला. आपल्याकडे प्रिपरेशन करत असताना बरेचसे विद्यार्थी आहेत. मॅरिड मुली पण आहेत. काही विद्यार्थी आता 3 वर्षे प्रॅक्टिस करायची आहे म्हणून थोडे नाराज आहेत. तर तू या सगळ्या लोकांना काय सल्ला देशील? जे मॅरिड मुली आहेत आणि प्रिपरेशन करत आहेत आणि जे 3 वर्षाची वाट पाहत आहेत, त्यांना तू काय सल्ला देशील? त्यांनी आता काय केलं पाहिजे? सर नक्कीच जसं जजमेंट आलंय, तर मला असं वाटतं की त्यांनी खचून जाऊ नये. त्यांनी पॉझिटिव्हली बघावं, की त्यांच्याकडे ॲम्पल ऑफ टाईम आहे, की ते त्याच्यामध्ये खूप प्रोडक्टिव्ह करू शकतात पॉझिटिव्हली. त्यांनी एल-एल-एम करू शकतात ते. प्रॅक्टिस करता प्रिपरेशन करू शकतात. म्हणजे त्यांना ते आज जेवढे वर्ष आम्हाला लागले, तेवढे त्यांना नाही लागणार. कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी एवढे वर्ष आहेत प्रिपरेशनसाठी. सो जेव्हा त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट असेल, तोच त्यांचा लास्ट असेल. सो त्यांनी तसं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आणि मॅरिड बायकांसाठी सांगायचं म्हटलं तर ॲस्पिरंटसाठी की तुम्ही तुमचं बॅलन्स केलं पाहिजे. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असतं, की मी किती वेळ घरच्यांसाठी, किती वेळ अभ्यासासाठी देणार आहे. इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल. तर ते तुम्ही बॅलन्स केलं पाहिजे आणि त्याच्यानीच तुम्हाला स्ट्रेंथ जास्ती येते, जेव्हा तुम्हाला हर्डल्स जास्ती असतात. सो ते सांगेन सर. नक्कीच. यशस्वी, आज तू सेकंड अटेम्प्टमध्ये जे-एम-एफ-सी झाली, सेकंड इंटरव्ह्यू पण होता. जे नवीन विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, त्यांना जर सांगायचं ठरलं की ऑफ सक्सेस काय तुझ्या यशाचं सक्सेसची की काय आहे? किंवा तू काय सांगशील की यश मिळवण्याकरता काय या मुलांमध्ये क्वालिटी असली पाहिजे किंवा यांनी काय केलं पाहिजे? सर सगळ्यात पहिले तर तुमचं ऐकलं पाहिजे. वर्ड टू वर्ड जसं सर सांगतात तसंच आम्ही केलं. त्याच्यात काही वेगळं नाही केलं आम्ही आमचं. तर पहिले तर सर जे सांगतील ते एकदम म्हणजे सर भलेही काही असं बोलत असतील तरी ते तुम्ही सिरियसली घ्या. ते खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंडली कॉन्फिडन्स हा कधीच लूज नाही केला पाहिजे. भलेही हो, न हो. आणि थर्डली मी सांगेन की हार्ड पाहिजे विथ स्मार्ट वर्क पाहिजे. नुसतंच हार्ड करण्यात अर्थ नाहीये. तर तुम्ही स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला पाहिजे. मी डे 1 पासनं स्ट्रॅटेजीचं बोलते, कारण की मी डे 1 पासनं सरांची स्ट्रॅटेजी फॉलो केली होती. आता मी बरेच लोकांचं बघते, की ते इंटरव्ह्यूज ऐकतात, बाकीच्यांचं ऐकतात. तर ते कुठेतरी मिसमॅच होतं, की ह्याची स्ट्रॅटेजी वेगळी, माझी स्ट्रॅटेजी वेगळी. तर मला असं वाटतं, की तुम्ही कोणाच्यात एकावरती तरी तुम्हाला फेथ पाहिजे त्या स्ट्रॅटेजीवरती आणि तीच तुम्ही स्टार्ट टू एंड फॉलो केली पाहिजे. यशस्वी हे प्रिपरेशन करत असताना कधी-कधी ज्युडिशियल ॲस्पिरंट्स आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो, की असं वाटतं आता हे नको, बास अपयश येतंय आपण बंद करावं. तर तुला कधी प्रिपरेशन करत असताना अशी एखादी वेळ आली, असा एखादा टप्पा आला, की तुला वाटलं की नाही बास मला आता हे बंद करायचंय किंवा मला प्रिपरेशन करायचं नाही. अशी एखादी वेळ आली होती?
सर नक्कीच. म्हणजे 2020ला जेव्हा मी इंटरव्ह्यू झाला माझा, तर मी वेटिंग लिस्टमध्ये होते. तर मग तेव्हा असं वाटत होतं, की वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते. म्हणजे वेटिंग लिस्टला माझ्या मते तू फर्स्ट होते. हां, 73 फर्स्ट जागा होत्या आणि फर्स्ट किंवा तुझा थर्ड आता मला लक्षात हां, नाही येतंय. बट 74वा किंवा 75वा नंबर तुझा होता. हो सर. ओके. तर सर तेव्हा असं वाटत होतं, की ते वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते म्हणून. पण ते काही झालं नाही. तर त्याचा इतका प्रचंड मानसिक त्रास झाला मला, की मी खूप रडले. मग नंतर स्वतःला समजवलं, परत रडले, स्वतःला समजवलं आणि मग नंतर तुमच्याशी बोलल्यावरती असं खूप वाटलं, की नाही आपण परत करायला पाहिजे अभ्यास. सोडू नाही शकत. म्हणजे इथपर्यंत येऊन आपण नाही सोडू शकत. तसं माझ्या मैत्रिणी ज्यांचं प्रिलिम्स नाही झालं, त्या आता रडतात, की आमचं नाही झालं. तर मी त्यांना सांगते, माझ्याकडे बघा. मी इथपर्यंत जाऊन मी परत स्ट्रगल करून आले. तर म्हणजे हे खूप मोटिव्हेशनल आहे, की लोकांनी मधनं सोडलं नाही पाहिजे अभ्यास करणं. तर मग ते एक आहे आणि तुम्ही तुमचा सपोर्ट होताच, फॅमिलीचा सपोर्ट होता सर आणि परत खूप त्रास होतो, की परत प्रिलिम्सचा अभ्यास करा, परत मेन्सचा अभ्यास करा. इंटरव्ह्यूला जाऊन आलोय आणि आपण फेलही नाही झालोय आणि पासही नाही झालोय. तर तो एक खूप त्रास होतो. पण त्याच्यातनं ओव्हरकम होतं हळू-हळू प्रत्येक गोष्टीमधनं आपण हील करतो जसं-जसं आपण पुढे जातो. तर तेव्हा मला वाटलं होतं सोडून द्यावंसं. पण तुमच्या सपोर्टनी, घरच्यांच्या सपोर्टनी, फ्रेंड्सनी मला खूप तेव्हा इमोशनली खूप सपोर्ट केला, जो गरजेचा असतो तेव्हा. बाकी तर चालूच राहत असतं. पण तो सपोर्ट खूप गरजेचा होता जो मला मिळाला. त्याच्यामुळे मी परत कंटिन्यू केलं सर प्रिपरेशन करायला. नक्कीच. यशस्वी, तसं पाहिलं तर तुझं बॅकग्राऊंड तू आत्ताच सांगितलं. तर तू पाहिलं तर तुझं वडिलांकडची फॅमिली वेल सेटल्ड आहे. हसबंडकडची फॅमिली वेल सेटल्ड आहे. तुमचे व्यवसाय आहेत हसबंडचे आणि तुझं लॉसुद्धा एका कॉर्पोरेट कॉलेजमधनं झालं की जिथं कल्चरच कॉर्पोरेटचं असतं आणि कुठेतरी आपण शिक्षण घ्यायचं आणि कॉर्पोरेटमध्ये कुठेतरी प्लेसमेंटला जायचं आणि ज्युडिशरी त्यांची कमी प्रायोरिटी असते. मग हे सगळं असताना तुझी ही जिद्द का होती? किंवा तू कशी आलीस आणि तुझी का जिद्द होती, की मला ज्युडिशरी करायची? काय सांगशील? बरोबर आहे सर. जसं मी सांगितलं, की माझं लीगल बॅकग्राऊंड आहे. तर माझ्या घरी पहिल्यापासूनच लॉचं डिस्कशन असायचं आणि त्या डिस्कशनमधनं मला एक गोष्ट जाणून आली होती, की माझे घरचे ज्युडिशरीबद्दल खूप हाय रिगार्ड्स ठेवतात. खूप रिस्पेक्ट आहे त्यांना. तर मी तेव्हा विचार केला होता, की हे आपण ॲज अ करियर आपण बघू शकतो. आणि सर दुसरं म्हणजे फायनान्शियली बॅकग्राऊंड चांगलं होतं माझं. पण मला स्वतःला प्रूव्ह करायला, की घरच्यांचं आहे ठीक आहे, पण तुझं स्वतःचं काय आहे? आणि मला असं होतं, की मला माझ्या वडिलांमुळे ओळखतात किंवा माझ्या बहिणीमुळे मला ओळखतात. पण जे आज माझ्यामुळे त्यांचं नाव झालंय, तर ती जी गोष्ट आहे ती तेव्हा नव्हती. त्याच्यामुळे तो एक फॅक्टर होता, ज्याने मला खूप इन्स्पायर केलं, की नाही मला स्वतःचं वर्थ प्रूव्ह करायचंय. त्याच्यासाठी सर मी हे केलं. नक्कीच. म्हणजे स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचं होतं. त्यामुळे तू हे प्रिपरेशन करत होतीस आणि नक्कीच तू तुझं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. तू एफर्ट्स घेतले, कष्ट घेतले. यशस्वी, तुझं या कष्टातनं, एफर्ट्समधनं तू आली, यश मिळालं. या यशामध्ये सर्व कुटुंबांचा, सर्व मित्रांचा सहभाग आहेच. आज तुला हे जे यश मिळालेलं आहे, त्या यशाकरता मी तुझे, तुझ्या दोन्ही कुटुंबांचे, तुझ्या सर्व फ्रेंड सर्कलचे, सगळे मित्र-मैत्रिणी ज्यांनी तुला सपोर्ट केलेला आहे, त्यांचे, या सर्वांचे मी माझ्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या वतीने, आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, तुझे, तुझ्या कुटुंबियांचे, तुझ्या दोन्ही फॅमिलींचे आणि तुझ्या मित्र-मैत्रिणींचे, सर्कलचे, सर्वांचे तुझे खूप खूप अभिनंदन. आणि तू इथे आलीस, तुझे अनुभव शेअर केले, त्याबद्दलही तुझे सर्वांच्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक सो मच सर. थँक